श्री स्वामी समर्थ काय. हा, श्री स्वामी बोला. काय काय नाही, म्हणता खूप अभिजित? छान. हा आहे. आणि रुद्राचा अर्थ माहित नव्हता, आज माहित झाला हा खरा. हा हा, रुद्र. भागवतातही उल्लेख आहे. रुद्र ह्या हा हा शब्दाचा अर्थ रुदन करणारा म्हणजे रुद्र. हा हा, बरोबर. आणि पण मग तो आपण रुदन. पूजेच्या वेळेला रुद्र म्हणतो, म्हणजे ते रुदन झालं का, असं अर्थ होतो का त्याचा, कसं? नाही नाही, तो रुदन करण्याच्या संदर्भामध्ये आपण म्हणजे तो जो रुदन करणारा जो आहे ना, तो कोण हा. आहे? तर तो जो आहे तो आप्तस्वकीय आहे. पण तो हम्म. त्यावेळेस तो महादेवाशी एकरूप होतो. कारण काय? मृत्यूचा संबंध महादेवाशी आहे. हम्म. आणि ज्यावेळेस तो महादेवाशी एकरूप होतो, त्यावेळेस त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन सर्व केलेलं आहे पूर्ण. की तो ओके. आता, हा म्हणजे मृत्यूच्या संदर्भातले त्याचे जे काही संकल्पना आहेत, त्या हम्म. संकल्पना स्पष्ट होतात. आणि अज्ञानापोटी तो रडत असतो. पण हम्म. ज्यावेळेस त्याने महादेवाचा त्याचा संबंध आला, कारण हे रुद्र जे आहे ते शेवटी हे त्याचा त्याचा प्रमुख जो आहे ना, तो कोण आहे? तर तो रुद्राचा प्रमुख हा महादेव आहे. हम्म. म्हणजे तुम्ही जे रुदन करणारे ते रुद्र आहेत. आणि रुदन करणारे हम्म. कशा करतात, रुदन का करतात? कारण त्याने हम्म. जीवात्म्याने देहत्याग केला म्हणून. हम्म. पण हे जे रुदन करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. बरोबर. कारण काय की मृत्यू कशाचा होतो हे त्यावेळेस कळत नाही. तो बरोबर. तो असं म्हणतो की त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. हम्म. पण त्या व्यक्तीचं अस्तित्व कधीही संपत नाही. हम्म. फक्त तो त्याचा जो देह बाहेरचा जो त्याचं कवच आहे त्या देहाचं, त्याचा त्याग करून हम्म. नवीन कवच धारण करण्याकरता निघतो. तर हे जे हम्म. ज्ञान आहे, हे ज्ञान देण्याचं काम जे आहे ते केवळ हे महादेवाचं आहे. महादेव ओके. ही खऱ्या अर्थाने ज्ञानाची देवता आहे. म्हणून त्याला हम्म. हम्म. आदिनाथ, आदिगुरु असं म्हटलेलं आहे. तरी हम्म. हम्म. हे आदिनाथाचं जे कार्य आहे ना, ते कार्य म्हणजे अज्ञानाचा मृत्यू आहे. नाच करा. केवळ देहाचा मृत्यू नाही, तर बरोबर. देहाच्या निमित्ताने जे अज्ञान झालेलं आहे, त्या हम्म. अज्ञानाचा तो मृत्यू आहे. त्यामुळे वाय. ते मृत्यूचा मृत्यू आहे. जे मृत्यूने बरोबर. युक्त असलेला जो देह आहे ना, त्या हम्म. देहाचा त्याग होणं म्हणजेच त्या मृत्यूच्या संदर्भामध्ये असलेलं अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचा ऱ्हास आहे. त्याग करणं. अज्ञानाचा मृत्यू आहे. म्हणून आपण हम्म. उत्पत्ती स्थिती लयाचं वर्णन करताना आपण भगवान श्री शंकर जे आहेत ते जे आहेत ते मृत्यू देणारे आहेत असं म्हणतो आपण. तर हम्म. मृत्यू म्हणजे काय देतात? ते तर अज्ञानाचा मृत्यू देतात. बरोबर, म्हणजे सृष्टीचा नाश नाही करत, ते अज्ञानाचा नाश नाही करत. नाही, हा हे समजणं खूप आवश्यक. लोक काय हा, म्हणतात, बरोबर. सृष्टीचा नाश केला त्यांनी. करेक्ट. हा सृष्टीमध्ये हा. तर त्यांना उत्पत्ती स्थिती लय तर चालूच आहे ना. पण बरोबर. पण त्या उत्पत्ती स्थिती लयामध्ये आपला संबंध काय आहे हे समजणं आवश्यक आहे. हम्म. आपल्याला त्याच्या बरोबर. संदर्भात असलेलं जे अज्ञान आहे ना, तर त्याचा नाश करणं आवश्यक आहे, त्याचा लय होणं आवश्यक आहे. म्हणून हम्म. महादेव जे आहे हे कशाचं प्रतीक आहे? तर तो ज्ञानदानाचं प्रतीक आहे. महादेव तो गुरुचं प्रतीक आहे. भगवान भगवान श्री शंकर जे आहेत ते दत्तात्रयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत. तर त्या ब्रह्मा विष्णू महेशामध्ये तिथे म्हणजे उत्पत्ती आहे, त्याचं सृजन आहे. उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आहे, निर्माण करणारा. आणि त्याला सांभाळणारा कोण आहे? तर भगवान विष्णू आहे. पण नुसतं उत्पन्न करणे आणि सांभाळणे एवढं मर्यादित असू नये. तर त्याला हम्म. ज्ञानाचं अधिष्ठान असावं. मग महादेव आले. आणि जसे हम्म. महादेव आले तसे गुरुनी ज्ञान द्यायला सुरुवात केली. आपण काय म्हणतो, बरोबर. गुरु म्हणजे काय? ते ज्ञान देतात ते गुरु. पण बरोबर. ते गुरुत्व जे दत्तात्रयामध्ये आलं ते कोणामुळे आलं? तर अच्छा, ते ते महादेव. शंकरांमुळे. हा, ओके. हे खूप छान रहस्य बेटा. समजलं. हा, हे रहस्य समजलं पाहिजे. ठीक खूप आहे. छान. श्री स्वामी समर्थ काय. मी स्वामी समज. नमस्कार काका नागापूरकर. हा, बोला बोला. हा, छान बोला. हा आशीर्वाद. काय गुरुजी नमस्कार. बोला. म्हणलं आम्ही चाललो गाणगापूरला, तुमचा आशीर्वाद असू द्या. वा वा, अजून आता काय 24 पाहिजे? तारखेला नक्की. निघतोय पारायणासाठी. किती आनंद आहे. वा वा, हो, खूप छान. वरदलाई घेऊन चाललोय. हो, चांगलं आहे. हं, उद्या त्यांचं हे आहे ना, मकरंद जन्मदिवस आहे. महाराजांना आम्ही आलो होतो ना तुमच्याकडे निमंत्रण द्यायला. हो, आले होते, आज आले. कार्यक्रम आहे 24 पासून 25 पासून. हा, म्हणजे हा. आपले ते मकरंद महाराजांचं ना. हो हो, आम्ही आलो होतो ना त्या दिवशी हो, मकरंद आले महाराज. होते. हो 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 हो, ते उद्यापासून आहे का? 25 पासून. 25 पासून, चालेल. हा, आणि 25 ते 2. उद्या मला वाटतं नरसिंह सरस्वतींची जयंती हो आहे. हो, उद्या उत्सव जयंती. चालू होतो.
किती छान आहे बघा, तुम्ही मला भेटले, मलाच आनंद झाला. आता तुम्ही या निमित्ताने तुमचं दर्शन झालं, खूप छान सांगावं झालं. म्हणलं. बस महाराजांची हं. कृपा आहे. काय हो. एक कीर्तन करायची इच्छा आहे तिथे. अच्छा. वारकरी नारदीय संप्रदायाचं कीर्तन शिकलोय. वा वा वा, किती छान आहे. वा, तर इच्छा आहे का आता महाराज काय जसं नाही, म्हणतील होऊन तसं. करून घेतील ना. वा, तुमची इच्छा जी आहे ना, ती महाराज परिपूर्ण करून घेणारच अगदी. एक आज नाही. अशी इच्छा आहे की तो तिथे ती एक सेवा रुजू करावी. अगदी अगदी तुम्ही तिथे गुरुचरित्रात मध्ये गुरु नावाचा जो शब्द आहे ना, हा तो हा तो याच्यामध्ये म्हणजे जो जो हे आहे, म्हणजे एक जो श्लोक अध्याय दिलेला आहे, हो हा हो गुरुगीतेचा अध्याय आहे तो. तर गुरुगीतेच्या अध्यायामध्ये इतकं सुंदर त्याने गुरुतत्वाबद्दल सांगितलं. गुरु म्हणजे काय आहेत आणि ते तत्वस्वरूपात काय आहेत. तर तुमच्या म्हणजे पूर्ण कीर्तनामध्ये किंवा तुमच्या ह्या सगळ्या निवेदनामध्ये हो तुमचं ह्या गुरुतत्वाचं विशेषत्वाने तुम्ही जो उल्लेख केला, तर तो खूप आनंददायक होईल तो. काय हो म्हणून ती चालेल. नक्की नक्की. नक्की करा अगदी. आणि गुरुगीता ही हो महादेवाने पार्वतीला पार्वती. सांगितलेली. हो हो काय हो हो म्हणजे काय की शिवाने शक्तीला सांगितलंय. शिवाचं ते आत्मनिवेदन आहे खऱ्या अर्थाने. काय हम्म. हा, म्हणजे सांगणाराही तोच आहे आणि ऐकणाराही तोच आहे. काय खरंच. हा छान. त्याला खूप माझे मला टेंबे स्वामींनी जे कीर्तनाच्या संदर्भात हे लिहिलं होतं ते आहे का आपल्याकडे? 150 विषय. हा, कुठले विषय आहेत कीर्तनाचे? 150 विषयांवर कीर्तनाचं हे केलं होतं असं माझ्या ऐकण्यात आहे टेंबे स्वामींनी. आता माझ्याकडे पूर्ण वासुदेवांचं सगळं खंड आहेत ना पूर्ण. बर बर हा, तर त्याच्यामध्ये असणार ते वासुदेवांचं चालेल. मग संपूर्ण जे तिकडून साहित्य आहे. आल्यावर एक दिवस मारतो चक्कर. हो, जरूर या. कारण ते मला सगळं असं वाटतं की तोच विषय घेऊन त्याच्यावरच कीर्तन करत नाही, जावे. नाही, खूप छान, खूप छान. हा टेंबे स्वामींनी जे काही विवेचन केले ना गुरुतत्वाबद्दल, म्हणजे सगळे त्यांचे हम्म. स्तोत्रही तसेच आहेत पूर्ण. काय हम्म. पूर्ण दत्तात्रयावरचे स्तोत्र आहेत आणि गुरुतत्वावर जे तत्व आहे, हम्म. गुरुचा जो काही त्यांनी हे केलेला आहे पूर्ण, जो हा. सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित परमात्मा, ज्ञाने हम्म. जयाच्या नरहो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. म्हणजे गुरुची वा. व्याख्या करताना इतकी सुंदर व्याख्या केली त्याने. काय हम्म. की तो गुरु म्हणजे व्यक्ती नाही आहे, तो हम्म. तत्वस्वरूपात आहे. आणि जो बर. सत्य स्वरूप आहे, ज्याचं म्हणजे कसं आहे, तर जो अविनाशी आहे, ते सगळं जे काही वर्णन आहे त्या परब्रह्म तत्वाचाच केलेलं आहे, पण ते ज्ञानस्वरूप आहेत. पण तिथे हम्म. महादेवाचा संबंध येतो. बर. आणि आता आता एकांना सांगताना तुम्ही ऐकलं असेलच, हा, काय हा. की महादेवाचा संबंध आला की तिथे गुरुचा संबंध आला. हा. आणि म्हणून त्या आत्मनिवेदनामध्ये गुरुगीता महादेवाने सांगितलेली, हे कारण आहे त्याचं. हम्म. असं आहे. तर तुम्हाला नक्की ते मिळेल. तुम्ही या माझ्याकडे. हो हो मी तिकडून म्हणजे आल्यावर चक्कर मारतो. हा, मग नक्की. आणि ते पूर्ण तिकडून आल्यावर साहित्य आहे ना गरुडेश्वरला जावं अशी इच्छा आहे 5 गरुडेश्वर. तारखेला. बरं बरं बरं. 1-2 दिवस राहतो तिथे कारण बरेच हो, वर्ष झाले नाही जाणं झालं. नाही नाही, जाऊन या नक्कीच. म्हणजे ते ते फार सिद्धपूरला आईचं श्राद्ध करून मग येतो असं एक चाललंय. फार छान. जाऊन या, हा जाऊन. सिद्धपूरला. हो, सिद्धपूर आहे तिथे, बरोबर. हा सिद्धपूरला श्राद्ध करावं असं आहे चाललंय आता पाहू काय होतं. नाही, होईल ना, का नाही होणार, एकदम छान हा होईल. हा, काहीच प्रश्न नाही. हा, खूप आनंद आहे. गरुडेश्वरला 1-2 दिवस राहून मग जाईल तिकडं असं. हो, गरुडेश्वर ठिकाण नाही बा, फार सुंदर ठिकाण आहे. मी 3 दिवस राहिलोय तिथे, साधना केली आहे हा 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 गरुडेश्वरला. आणि फार दिव्य अनुभव आलेले. हो म्हणजे हो टेंबे स्वामींच्या पूजेतला दत्तात्रयाची मूर्ती तिथे आहे. हम्म. हा, म्हणजे ते त्या दत्तात्रयाबरोबर संवाद करायचे ना. हो काय हो हो तसा इथे नरसिंह नामदेवला तर हा, दत्तात्रयाचे ते असे प्रगट रूपात दिसत होते, त्याचं दर्शन झालं. काय हो लहान बालरूपात. तर ते हम्म. दत्तात्रय जे आहेत ते तिथे आहेत, तुम्हाला पाहायला मिळेल हो. गरुडेश्वरला. हम्म. हा, चला, माझ्या खूप शुभेच्छा तुमच्या या हो. प्रवासाला. हा, नमस्कार चल. काका. काका बोला. महादेवांना आदिगुरु म्हणतात ना? हो ना, आदिनाथ आदिगुरु म्हटलेलं आहे. अगदी हा, बरोबर. आदिनाथ आदिगुरु. बरोबर आहे. हम्म, हम्म. कारण ते नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार. ज्ञानाचा आविष्कार महादेवांच्या माध्यमातूनच झाला. त्याने जे हो. डमरू वाजवला आणि त्या डमरूमधून जो नाद बाहेर आला, तर तो नाद म्हणजेच वेद आहेत, असं आहे.
म्हणजे त्यांच्या नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. छान. चला उत्तम आहे. स्वामींची कृपा अखंड राहो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. सर्वांना आशीर्वाद आहे. बोला. झालेला आहे त्याचा एक फर्स्ट टर्म झाला आहे. हा काय म्हणताय? फर्स्ट टर्म झाला त्याचा इंजिनिअरिंगचा. मणिपालला राहतो ना. हा हा हा. झालं का पहिलं वर्ष? हा, पहिला टर्म झालाय. 6 महिने झाली त्याची आता. हा सेमिस्टर. पहिलं सेमिस्टर. हा, फर्स्ट सेमिस्टर झालं त्याचा. छान. व्यवस्थित झाला सगळं? हा व्यवस्थित. तुमच्या कृपेने होतंय स्वामी. कृपा आहे महाराजांची अखंड. हा? चालेल. आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. आजच्या टॉपिक मध्ये म्हणजे रुद्र आणि शेवटी गुरुवरती जे आपण चर्चा केली हो त्याच्यावरती खूप म्हणजे ओपन झालंय. म्हणजे रुद्र काय असतं हे clear झालंय हो आता. हो. रुद्र हा. हे म्हणजे रुदनातून रुद्र हा शब्द आला. काय? आणि रुदन जे आहे ते अज्ञानाचं प्रतीक आहे. हम्म. माणूस ज्यावेळेस रडतो ना आणि तो आपल्या नशिबाला दोष देतो किंवा असं काय करतो, तर ते जे आहे ना ते रुदन जे आहे त्या रुदनाला रुद्र असा शब्द वापरला आहे. आणि रुद्राध्याय 8 अध्याय आहेत त्याच्यामध्ये. 8वा अध्याय जो आहे तो रुद्राभिषेक ज्याला आपण म्हणतो, महादेवावर करतो आपण. हा हा. तर ते अज्ञान आपलं दूर होण्याकरता करतो. रुद्राध्याय किंवा रुद्राभिषेक जो आहे ना हा काय माहिती का प्रक्रिया जी आहे ही आपली अज्ञान संपूर्णपणे दूर व्हावं आणि आपल्याला पूर्णपणे आत्मज्ञान मिळावं. शिवस्वरूप आपण व्हायला पाहिजे. आपलं हे जीवस्वरूपाचं जे त्याग करून अज्ञानाचं त्याग करून आपण शिवस्वरूप व्हायला पाहिजे. हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. म्हणजे आपण आता ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जातो आणि तिथे आपण काय करतो की रुद्राभिषेक करतो. रुद्राभिषेक म्हणजे नेमकं काय आहे किंवा हे जे साहित्य निर्माण झालं रुद्राध्यायाचं, हे रुद्राध्याय कसे निर्माण झाले, काय त्याचं कोणत्या ग्रंथातून, ते मूळ ग्रंथ कोणता आहे काय, तर ते आपल्याला तो ग्रंथ कळणं आवश्यक आहे आणि आपल्याला याचं मूळ स्वरूप कळणं. म्हणून रुद्राध्यायाची पोथी मिळेल तुम्हाला. त्याच्या रुद्राध्यायाचे 8 अध्याय आहेत. 8ही अध्याय तुम्ही वाचू शकता. त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन आहे आणि हा गोरखपूरच्या पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये मिळेल. अच्छा अच्छा. हा, हा. मी वाचेन ते. आशीर्वाद आहे स्वामी. बोला. श्री स्वामी समर्थ. साक्षात महादेवाच्या चरणीच साष्टांग वंदन. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. बोला. कसे आहात? तुम्ही आमच्या अज्ञानाचं म्हणजे नाश करता ना, मग तुम्ही प्रत्यक्ष महादेव आहे आम्हाला. ठीक आणि आहे. आजचा माणूस हो हो म्हणून आता तुम्ही माहेश्वरी आहात. तुम्ही हो माहेश्वरी असणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. हो हो महेशाच आहे ना पूर्ण. माहेश्वरी म्हणजे महेशाचे महेश उपासक भगवान. आहेत. हा उत्पत्ती बरोबर आहे. तुमच्याकरता हे जे सांगितलेलं जे ज्ञान आहे ना ते फार विशेष आहे. हो 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 ते समजणं खूप आवश्यक आहे. आम्ही महेश्वरी समाजातले आहोत म्हणजे कोण आहोत, म्हणजे आमचं हो. काय स्वरूप आहे. तर महेश्वरी समाज म्हणजे जे महादेवाला मानणारे आहेत, त्यांचं हो. मूळ जे मानण्याचं दैवत आहे ते महादेव आहेत. समजलं ना. आणि ते स्वतः महेश्वरी आहेत, म्हणजे महेशाचे उपासक ते महेश्वरी. हो त्यामुळे ह्या निमित्ताने ती जाणीव तुम्हाला झाली असेलच. हो हो हो. छान. आजचा माणूस पण ना प्रत्येक माणूस असं पाहिला की तो रुदनच करताना दिसतोय. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी त्याचं रुदनच चालू आहे हा, ते की रुदन मला हे की मला ते नाही. आणि म्हणजे त्याला कंप्लीट अज्ञानच आहे अजून. अज्ञान. रुदन म्हणजे अज्ञान. रुदन या शब्दाचा हो. अर्थ असा आहे की अज्ञानापोटी निर्माण झालेली भावना आहे रुदन म्हणजे. हो हो त्या हो. अज्ञानाला दूर करणारा तो महादेवच आहे, तो महेश्वर आहे. ईश्वरामधला मोठा तो महेश्वर आहे की नाही. आणि त्या महेश्वराला मानणारे महेश्वरी असं आहे. आजच्या प्रबोधनात खूपच चांगला खुलासा झाला. हो हो छान. श्री स्वामी. श्री श्री स्वामी. स्वामी. आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी. श्री स्वामी समर्थ काका. हा श्री स्वामी. बोल रे प्रणव. खूप छान माहिती आली गुरुतत्वाबद्दल. हा माहिती चांगली वाटली ना. हा, हो खूप छान. आणि हो, हो. तिथल्या तुळजामाईचं जे ठिकाण आहे ते सुद्धा हा. ते मुख्य महेशाचंच आहे त्या ठिकाणी. हो हो हो.
आणि तिथे समोर ते महेश्वर बसलेले आहेत आणि म्हणजे आमने सामनेच आहेत शिव आणि शक्ती शक्ती, शिव आणि शक्ती. जे आहेत. हा, तर त्या शिव आणि शक्तीचं मुख्य जे आहे ना, हे गुरुगीता त्यांच्या समाधातून आलेली आहे बाहेर. हा हा हा. कळालं ना? म्हणजे हो हो. आणि म्हणून महादेवानी शक्तीला गुरु गुरु काय आहेत हे सांगितलं, ती गुरुगीता. आणि ती स्कंद हम्म. पुराणामधली आहे, हम्म. उत्तरखंडामधली. आता ती उत्तरखंडामध्ये ही स्कंद पुराणाच्या उत्तरखंडामध्ये ही गुरुगीता आलेली आहे. आणि त्यामध्ये महादेव आणि शक्ती म्हणजे पार्वती हम्म. या दोघांच्या संवादातून आलेली आहे. तिने प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला महादेवाला, की हा जो जीव आहे तोच ब्रह्म आहे, तो ब्रह्मतत्वानेच युक्त आहे. मग असा तो हम्म. ब्रह्मतत्वाने युक्त असलेला जो जीव आहे, तर तो जो आहे तो दुःखी का आहे, तो बंधनात का आला, त्याला दुःख का होतं? जर एक तर तो ब्रह्मतत्व असणार नाही, आणि जर ब्रह्मतत्व असेल तर तो नेहमी आनंदी असेल. हम्म. तर दुःखात काय आला हा प्रश्न आहे, पहिला आहे. आणि दुसरा प्रश्न असा की त्याचं दुःख दूर कसं होईल, हम्म. या प्रश्नाचं उत्तर ही गुरुगीता आहे. हम्म. कळालं ना? हा. हो हो हो. गुरुगीता आपण वाचू शकतो रोज ना, मंदिरात अगदी बसून. अगदी वाचायला पाहिजे, अगदी उत्तम आहे. गुरुगीता वाचणं म्हणजेच गुरुतत्वाचं ज्ञान घेणं आहे. हा 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 हा. हा, हो. जरूर वाचा, छान आहे. कृपा आहे महाराजांची. हं? हो. आशीर्वाद. श्री स्वामी. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ काका, वैशाली खोले बोलते. हा, बोला बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. झालं का यांचं गुरगावचं काम संपलं वाटतं? हो हो हो, गुरगाव झाले केव्हाच. हा. आता जवळजवळ 6-7 महिने झाले इथेच आहे. अच्छा अच्छा, काय बरोबर. प्रॉब्लेम नाही. हा. स्वामींची कृपा आहे, स्वामी बरोबर आणतात परत. हा, हा. नाही, त्यांना अनुभव करून दिले ना सगळे. नाही तर हो हो हो, हे अनुभव कुठे आले हो, असते निश्चित. त्यांना राहून, नाही का? आणि आता मुलीचं एक छान झालं पूर्ण. हो हो हो. ते खूप छान झालं. काका, आम्हाला आहे ना याला संभाजीनगरला आपल्या दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे. या ना, या. मंदिरासाठी काही हे पण करायची इच्छा आहे. हा, चालेल ना. मंदिरात या, हा. मंदिर पहा. हा, आता हा. नवीन आहे. आता हो हो आपण नवीन वर्षात नवीन प्रकल्प जानेवारी. आपण करत आहोत. काय? हो हो. आणि एखाद्या काही याच्यासाठी आपल्याला हे पण इच्छा आहे देण्याची आपल्याला. हो, चालेल. मंदिराच्या काही कार्यामध्ये सहभाग, आर्थिक हो, सहभाग नोंदवण्याची इच्छा आहे आम्हाला. चालेल ना. तर उत्तम ते आहे. पण करतो. आणि आजच्या प्रवचनामध्ये हे गवसलं की सगळं काही स्वामींच्या ठाई आहे. ते रुद्र पण आहेत, ते विष्णू पण आहेत, ब्रह्मा पण आहेत, सगळं काही माझी स्वामी माऊली आहे. बस त्यामुळे बस बस, दुसरीकडे कुठे जायची गरजच नाहीये. गरजच नाही. आता बरोबर हो ओळखलं. हो त्यामुळे हो मग हो आता हो इथं हो जा, तिकडे जा, आता यावेळेस ह्या यात्रेला जाऊ, त्या यात्रेला जाऊ. तर सगळी हो. यात्रा कुठे मिळते? स्वामींच्या जवळ मिळते, स्वामी. त्या हो चरणामध्ये. स्वामींच्या. हो हो आणि तेच आपलं ठिकाण आहे. हो ते हो म्हणजे हो. आपण असं काही रचना केली आहे सगळी. काय हम्म. गोशाळा आहे, आता ब्रह्मकुटी झालेली आहे. ब्रह्मकुटीमध्ये 24 तास ब्राह्मण असतात. काय त्यामुळे हम्म. दिवसातून 3 वेळेला आरती होते, नैवेद्य होतो. काय दर गुरुवारी आणि सोमवारी सगळ्यांना प्रसाद असतो नैवेद्याचा. हम्म. असं हळूहळू वाढतंय सगळं पूर्ण काम. काय हो 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 हो. छान वाटलं प्रवचन ऐकताना, एक एक शब्दांचे खुलासे होतात. हो छान वाटतं. रुद्र शब्दाची विविधता, आदित्य, हे सगळ्या गोष्टी हो छान. म्हणजे आम्ही तर हे वेद पुराण वाचणं आमच्याच्याने शक्य नाही, पण आम्हाला गुरुच्या मुखातनं हे ज्ञान मिळतंय, ते खरंय, आमचं भाग्य आहे. खरंय. आमचं खरंच भाग्य आहे. खूप छान महाराजांचे वाटलं. आशीर्वाद. श्री स्वामी. काका, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. हो, तेच आज हो. खूप हे आज जरा वाटतं थोडस थंडीमुळे. औषध घेतो सगळं. आणि हा. आणि काळजी महाराज घेतात. काय हो, कारण की आम्हाला आमचं सुरळीत चालण्यासाठी आम्हाला तुम्ही हवेत नाही, कायम. बरोबर आहे. आहेच आहे मी. हवा म्हणजे मी कुठे जाणार आहे? हो आहेच आहे, इथेच हो आहे. हो अखंड असणार. हो. आणि तुमच्या घरी पण अखंड कारण असणार. बरोबर आहे. कारण की कसं होतं, आता आनंद झाला तरी तुम्ही आठवता, दुःख झालं तरी तुम्ही आठवता. म्हणजे त्वमेव माताच्या पिता त्वमेव, असं झालेलं आहे आता ते. नाही, ठीक आहे. चालेल. एकदम श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आशीर्वाद. बोला. नमस्कार काका, श्री स्वामी हा, समर्थ. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? ठीक आहे ठीक आहे. आज थोडा झाला ऐकायला. हा, छान झालं, उत्तम झालं.
ठीक आहे. आशीर्वाद. स्वामी कृपा अखंड. तुमच्या दर्शनाला. हा, या दर्शनाला या, केवळ ठरवून या. हा, नमस्कार. काल आले होते, नाईक आले होते, मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आले होते. म्हणलं ठीक आहे, त्याला आशीर्वाद आहे. ठीक आहे, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, नमस्कार. नमस्कार. बोला डॉक्टर साहेब, बोला. याच्यात भगवद्गीतेत पण अक्षर ब्रह्म योग म्हणजे हा? काय? भगवद्गीतेत पण अक्षर ब्रह्म योग हा, म्हटलं याच्यावरच ना. म्हणजे एक पूर्ण ते अध्याय. तेच त्या ठिकाणी ते अक्षरतत्वच हे ब्रह्मतत्व आहे. आणि अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होत नाही, ज्याचा नाश होत नाही. तर असं अविनाशी तत्वाचं विवेचन करताना अक्षर शब्दाचा वापर केलेला आहे. आणि भगवद्गीतेत त्याचा अगदी ओम इत्तेकाक्षर ब्रह्म असं म्हटलं, शब्द वापरले 8व्या अध्यायामध्ये. ब्रह्मतत्वाची व्याख्या करताना ओम इत्तेकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम हे जे अक्षर आहे ना, हे काय आहे, तर ते ओम हे अक्षर जे आहे हे ब्रह्मतत्व आहे. छान. आशीर्वाद. स्वामी कृपा अखंड. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. कसे आहात? बंधू, लहान बंधू. हा, ऋषिकेशचे वडील. हा, ऋषिकेशची वडील. अच्छा अच्छा. त्याला खूप आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहू. बस. छान, आनंद आहे. स्वामी कृपा. स्वामी कृपा. बोला उर्मिला, बोल. हा, रजनीताई, बोला. नमस्कार. कसे हो ना, आहात? बरेच दिवसांनी खूप हो ना. दिवसांनी मला म्हणजे हो ना. चान्स मिळाला माहितीचं. आणि रुद्राविषयी माहिती छान कळली. अशी अगदी एवढं मला माहिती नव्हतं रुद्राविषयी. लघुरुद्र वगैरे करतो आपण, सगळ्या गोष्टी करतो, पण बरोबर. रुद्र म्हणजे काय हे आज कळलं. हा. छान. छान झालं. उत्तम उत्तम. महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोल उर्मिला, बोल. खूप छान वाटलं दादा. बरं. खूपच चांगलं वाटलं. हा, आणि गार्गीने जसं याज्ञवल्क्यांना नमस्कार केला ना शेवटी, हो. हा, नमस्कार करते बस, बाकी दुसरं काय. तू आणि गार्गीसारखी होऊ शकते, पण मी काही याज्ञवल्क्य नाही होऊ शकत, पण तरी पण काही हरकत नाही. नाही तसं नाही मला म्हणायचंय. फक्त नमस्कार करते एवढंच बस, बाकी नाही. हो, आलं लक्षात. अगदी आलं लक्षात. काय म्हणते, बरी आहे का? हो, मी चांगली आहे. महाराजांची कृपा आहे. उज्ज्वलालाच त्रास व्हायला लागला थोडा. हा, अच्छा. ती कुठे लातूरला गेली का आता? लातूरला गेली. परवा कोणीतरी सांगितलं मला, लातूरला गेली म्हणून. पाय मोडलाय तिचं. तेच ना, ते पायाला फ्रॅक्चर झालं. ट्रीटमेंट चालू आहे बरोबर तिथे? हा, चालू आहे. बरं. फक्त नमस्कारच करू शकते मी, बाकी काहीच करू शकत नाही. त्याच्यापेक्षा वरचं काहीच नाही ना. काहीच नाही. नमस्काराच्या वर काय आहे मला सांगा. विठ्ठलाच्या चरणावर जेव्हा तुम्ही डोकं ठेवता, तेव्हा जर कोणी विचारलं की ह्याच्या पलीकडे काही आहे का, काही नाही. अजून काय पाहिजे ना. समोर आहेतच की विठ्ठल, त्यामुळे नमस्काराला जागा आहे बस. अगदी आनंद आहे. महाराजांची अशीच कृपा तुझ्यावर राहू दे. हो, सदा कल्याण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला, अजून कोण बोलताय? झाले 12 वाजून गेलेले, तेव्हा वेळ झालेली आहे. आता मी थांबतो. पुढच्या रविवारी आपण भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव महाराज.